श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 घड्याळपैकी एका घड्याळाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, माझ्या लेकरा, थांब, हार मानू नकोस, कारण तुझं नशीब अजून जागा झालेलं नाही. तुला वाटतं तू विशिरात चालतोय, पण खरं तर तू योग्य वेळेची वाट बघत आहेस. जग तुला कमी समजते, कारण मोठे लोक शांतपणे तयार होत असतात. आता तुझं स्वप्न लांब नाही, फक्त तुझी वेळ यायची बाकी आहे. होय माझ्या बाळा, प्रत्येकाचा घड्याळ वेगळा असतो आणि ही गोष्ट जर तुला समजलं तर तुझं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. आज तुला वाटतं की तू एकटा आहेस, तू मागे नाहीस. तू नेहमी दुसऱ्या दिवशी तुलना करतो. कोणीतरी 21व्या वर्षी करोडपती बनतो आणि कोणीतरी 32व्या वर्षी मोठं नाव कमवतो. कोणाकोणाचे 50व्या वर्षी नवीन आयुष्याची सुरुवात होते. मग आपण स्वतःकडे पाहतो आणि म्हणतो, मी काहीच केलं नाही. पण बाळा, प्रत्येकाचं आयुष्य वेगळा, प्रत्येकाची परीक्षा वेगळी, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आणि प्रत्येकाची वेळसुद्धा वेगळी असते. जर विचार कर, चंद्र आणि सूर्य दोघेही चमकतात, पण एकाच वेळेला नाही. सूर्य त्याच्या वेळेला येतो, चंद्र यायच्या पहिले, चंद्र त्याच्या वेळेला, आणि दोघेही सुंदर दिसतात. तसं तुझं सुद्धा आहे. तुझीही वेळ येणार आहे, पण योग्य वेळी. आज तू संघर्ष करत आहेस, लोक तुझ्यावर हसत आहे, कोणीच तुझं ऐकून घेत नाही. कदाचित आज तुझ्याकडे पैसा नाही, कोणाचा सपोर्ट नाही, पण बाळा, हार मानू नकोस. हीच वेळ आहे तुला मजबूत बनवत आहे. जे लोक लवकर यश मिळवतात ते कधी कधी टिकत नाही, पण जे लोक उशिरा यश मिळवतात ते इतिहास घडवतात. तुझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते सगळं काही ना काही कारणाने, प्रत्येक अपयश, प्रत्येक दुःख, संघर्ष तुला तयार करत आहे. आणि तुला वाटतं की तू काहीच करू शकत नाहीस. खरं म्हणजे तुझ्यात प्रचंड ताकद आहे, फक्त ते तू अजून ओळखलेला नाहीस. जीवनात 2 प्रकारचे लोक असतात बाळा. एक जे वेळ गेले म्हणून रडतात आणि दुसरे जे उरलेल्या वेळेतही इतिहास घडवतात. तू कोण आहेत हे ठरव. जर आजपासून तू ठरवलं की माझ्याकडे अजून वेळ आहे आणि मी काहीतरी मोठं करणार, तर तुला कोणीच थांबवू शकत नाही. सहमत असशील तर मी माझ्या भविष्य घडवणार असे टाईप कर. जर तुम्हाला तुमचे भविष्य घडवायचे असेल तर स्वामी आई, मी तुझे बाळ आहे असे लिहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. माझ्या बाळा, लोक काय म्हणतात हे सोड, कारण जे लोक बोलतात ना ते कधीच काही मोठं करत नाहीत, आणि जे मोठं करतात ते कधीच बोलत नाही. आज तू छोट्या छोट्या पावलांनी पुढे जात आहे. रोज थोडं थोडं स्वतःला सुधारत आहेस, रोज स्वतःला चांगलं बनवत आहेस, आणि तुझा एक दिवस असा नक्की येईल की सर्वजण तुझ्याकडे बघतील आणि तुझ्या पायाशी येतील. तुझं स्वप्न खूप मोठं आहे, म्हणून त्याला वेळ लागत आहे. लहान लहान गोष्टी पटकन मिळतात, पण मोठ्या गोष्टीसाठी संयम लागतो. आज जर तू थांबलास तर सगळं संपेल, पण जर तू चालत राहिलास तर काही शक्य आहे. तुझं आयुष्य कोणाच्या घड्याळावर चालत नाही, ते तुझ्या मेहनतीवर चालतं. आणि माझ्या लेकरा, मेहनत कधीच वाया जात नाही. आज जे तुझ्याकडे आहे त्यातून सुरुवात कर आणि बघ, परफेक्ट वेळ कधीच येत नाही, वेळ परफेक्ट बनवावं लागते. आता तुझं नशीब बदलणार आणि त्यासाठी तुला
स्वतःला बदलावं लागेल. तुझी विचारसरणी बदलावी लागेल. तुझी सवयी बदलावी लागेल आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. होय माझ्या बाळा, हा सगळा प्रवास, सगळी वाट, सगळी मेहनत ही यशस्वी होणार आहे. तू उशीर करत नाही, चुकीच्या मार्गावर नाहीस किंवा हारलेला सुद्धा नाहीस. तुझी चांगली वेळ येणार आहे म्हणून थांबू नकोस, हार मानू नकोस. तुला जे हवं ते तुला नक्की मिळणार आहे. होय माझ्या बाळा, बघ तुझ्या मेहनतीचं फळ आत्ता तुला नक्कीच तुझा देव देणार आहे. आज तू घाम गाळत आहेस. उद्याचा इतिहास घडवण्यासाठी लोकांना तुझी मेहनत नाही दिसणार, पण त्याचे परिणाम मात्र सगळ्यांना दिसणार आहे. कारण मेहनत कधीच वाया जात नाही, फक्त त्याचं फळ लगेच दिसत नाही. आज तू रात्री जागतोस, ज्या वेदना सहन करतोस त्या कुठेतरी देवाच्या खात्यात जमा होत आहेत. त्याला लोक काय म्हणतील, काय उपयोग, लोकांना काय माहीत. आजची ही तुझी छोटीशी मेहनत एक दिवस तुझं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. म्हणून लक्षात ठेव, बी पेरल्यावर लगेच झाड उगवत नाही, पण जेव्हा उगवतं तेव्हा ते झाड सावलीही देतो आणि फळसुद्धा. म्हणून कधीच मेहनत वाया जात नाही, ती फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघते. माझ्या लेकरा, जर तुझ्या देवावर विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या बाळा, लोक तुझ्यावर शंका घेतील, घेऊ दे. तू स्वतःवर विश्वास ठेव. आज तुझ्यासोबत कोणीच नाही, कोणाची मदतही नाही, कोणाचा सपोर्ट नाही, पण तू शांत आहेस. कारण तुझ्या पाठीशी हे ब्रह्मांड नायकाची शक्ती आहे. म्हणून तू हार मानू नकोस, मागे वळून पाहू नकोस. तुझ्यावर हसणारे, जळणारे तेच तुझे कौतुक करतील. परिस्थिती सगळ्याची बदलणार, फक्त तू स्वतःला हार मानू नकोस. तुझ्या आयुष्यात तुझा मिळवायचा असेल तर कमीत कमी 11 जणांना हा व्हिडिओ तू शेअर कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.